हॅलो नमस्कार, मी प्रियांका आणि प्रियांका व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि वाजलेले आहेत संध्याकाळचे 7 आणि मी व्लॉगला सुरुवात केलेली आहे। आणि आज आहे श्रावण सोमवार, तर आज मी उपवास सोडायला मस्त अशी खमंग रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा, आता मस्त अशी माझी इथे ना टीव्ही बघता बघता स्वयंपाक बनवायचं चालू आहे। इथे उर्वीची बघा खेळतीये उर्वी। आणि काय खेळते बेटा तू? मी खेळते। आणि चला आता मी ना तुमच्या बरोबर मस्त ती खमंग रेसिपी ना शेअर करते। पुढे व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि त्यानंतर मी माझं पुढचं रुटीन दाखवते तुम्हाला। ओके चला। इथे मी आळूची पानं घेतली आणि ही पानं मी ना स्वच्छ धुवून घेतली होती। त्यानंतर आहे ना मी त्याचे देठ कट करून घेतले। इथे ही पानं माझ्याकडे आहे ना मोठे आणि छोट्या साईजचे होते, तर अशा पद्धतीने मी सगळे देठ कापून घेतले। त्यानंतर लाटण्याच्या मदतीने त्याच्या शिरा ज्या आहेत ना त्या अशा लाटून घेतल्या, म्हणजे कसं आहे आळू रोल करताना परफेक्ट म्हणजे असं राहत नाही, जाड राहत नाही आणि व्यवस्थित असा रोल बनतो। त्यानंतर मी बेसन पीठ घेतलं अंदाजे, त्यात हळद टाकली, थोडंसं लाल तिखट टाकलं आणि हे जे वाटण आहे मिरची, हिरवी मिरची, ओवा आणि जिरे वाटून घेतलेले होते ते वाटण मी याच्यात टाकलं। तर तुम्ही लाल तिखटमध्ये पण बनवू शकता, पण हिरवी मिरचीमध्ये बनवले ना तर अजून छान टेस्ट येते त्याची। मग असं मिक्स करून घेतलं। त्यामध्ये चिंचेचं जे पाणी आहे ते पाणी मी चिंच भिजत ठेवली होती थोड्या वेळ 5-10 मिनटं, आणि ते पाणी काढून घेतलं आणि ते पाणी पण टाकलं मी चिंचेचं। त्यानंतर मीठ टाकलं आणि मीठ टाकल्यानंतर आता मी पुढे ते असं व्यवस्थित हलवून घेतलं। आणि हे जे तीळ आहे, तीळ आणि गूळ टाकला। तीळ अवश्य टाका, खूप छान लागतात, टेस्ट येते। आणि गूळ पण तुम्हाला जर आंबट गोड हवी असेल ना तर तुम्ही गूळ आणि चिंचेचा कोळ जास्त टाकू शकता, मस्त अशी टेस्ट येते आंबट गोड जर झाली तर। आणि जे मिश्रण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं ना त्यातच थोडंसं भांड्यामध्ये पाणी टाकून परत मी बेसन पीठ असं मिक्स करून घेतलं आणि व्यवस्थित असं हे करून घ्यायचं, गुठळ्या वगैरे ठेवायच्या नाही। मिश्रण झाल्यानंतर हे मी पाने घेतली आळूची एक आणि त्यावरती मी असं मिश्रण पसरून दिलं। व्यवस्थित पसरायचं असं जास्त, आणि मिश्रण येणं जास्त घट्ट किंवा पातळही बनवायचं नाही, बरोबर जसं मी कन्सिस्टन्सी दाखवली तर त्याप्रमाणे तुम्ही बनवायचं। व्यवस्थित असं पानांना लावून घ्यायचं सगळं मिश्रण, म्हणजे कसं आहे वडी छान लागते खायला पण। आणि बेसन पीठ सगळी पानांना लागलं ना की व्यवस्थित असं आळूवडी अशी स्टीम झाली, उकडल्या जाते व्यवस्थित असे। मग पाने काही मी सीधी काही उलटी असे लावून घेतले आणि बरोबर त्याचप्रमाणे मी सगळं मिश्रण असं पानांना लावून घेतलं। आता मी तुम्हाला पुढे एक सांगते, तुम्ही अजिबातही व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल। आणि माझ्या पद्धतीने नक्की करून बघा तुम्ही, खूप इझी आणि खूप टेस्टी लागते ही आळूवडी। तर बघा असे ना एक माझं पाणी ना साईडनी खराब होतं, मग तेवढं कट करून घेतलं आणि मग मी त्याला पण असं पीठ वगैरे लावून घेतलं। व्यवस्थित लावायचं, तुम्ही 2-2, 3-3 मोठे पानं असेल ना 3-3 पानं मिक्स एकत्र लावून घेतले तरी चालेल। छोटे छोटे असतील तर 4-5 असे पानं एकत्र करून लावायचे आणि त्याचा असा रोल करून घ्यायचा। आता मी पुढे दाखवते तुम्हाला, तुम्ही कदाचित करता की नाही माहीत नाही मला असं, पण मी तर करते। वरती असे रोल बनवून झाले आणि जे मिश्रण उरलं होतं ना ते पण वरती पानांना लावून घेतलं। कसे पानांना लावलं ना तर ते वड्यांना खूप छान लागतात। तुम्ही असं करता का मला नक्की सांगा, मी तर करतेच। मिश्रण उरल्यानंतर वरतूनही पानांना लावते, खूप छान टेस्ट येते। आणि खरंच सांगते तुम्हाला, खूप मस्त असे आळू वड्या झाल्या होत्या। 20 मिनटं ठेवल्या, 20 मिनटं काढल्यानंतर काढून घेतल्या आणि छान अशा स्टीम झाल्या होत्या। आणि मग मी कट करून घेतला, हा मोठा रोल होता म्हणून मी 2 भाग केले आणि छान असा कट करून घेतले आळू वड्या त्याच्या। आणि त्या मी आता तव्यावरती फ्राय करते आहे, तर तुम्हाला हवं असेल तर डीप फ्राय करू शकता तुम्ही। मला शॅलो फ्राय करायचे होते, मी शॅलो फ्राय केलं, दोन्ही करू शकता तुम्ही। पण मी तुम्हाला एक सांगेल की तुम्ही ना डीप फ्राय करण्यापेक्षा शॅलो फ्राय करा, कारण वड्या तेलकटही होणार नाही आणि छान अशा व्यवस्थित खाल्ल्याही जातील। आणि जे खूप डाएट फॉलो करताना त्यांच्यासाठी तर अशा फ्राय करून घेतल्यानं तर अतिउत्तम। व्यवस्थित अशा मी दोन्ही बाजूंनी ना सगळ्या हे करून घेतल्या।
तर इथं बघा माझ्या रेडी आहे अळू वड्या अशा. बघू शकता तुम्ही किती छान अशा दिसत आहेत आणि खायला पण खूप टेस्टी लागल्या. तर उर्वीने तर खूप खाल्ल्या, तिला पण खूप आवडल्या. कधी न खाणारी ती, पण आज तिने अळू वड्या खाल्ल्या मस्त आवडीने आणि मागून मागून खात होती ती. आणि मला पण खूप आवडल्या. अशा पद्धतीने तुम्ही जर केल्या ना तर खूप मस्त लागतात. नक्की ट्राय करा. आणि तीळ टाकले ना तर ते असे मस्त असे तिळे ना त्या वड्यांमध्ये दिसतात. मग माझं हे अळू वड्या बनून झाल्या आणि मी इथे स्वयंपाक करायला सुरुवात केली. उपवास होता आणि श्रावण सोमवार होता मला उपवास. तर उपवास सोडायला मग मी असंच बेत केला. मी डाळ भात काही बनवला नाही कारण सकाळी खिचडी खाल्ली होती मी, त्यामुळे ॲसिडिटी परत म्हटले डाळीने परत होईल. त्यामुळे मग मी इथे ना शेवग्याच्या शेंगा शिजत होत्या आणि त्यामध्ये ना मी शेंगदाण्याची पेस्ट टाकली आणि इकडे पोळ्या बनवायला लगेच घेतल्या. आणि आळूवड्या झाल्याच होत्या, पोळ्या आणि भाजी चालू होती आणि मध्ये मध्ये उर्वीची लुडबुड चालू होती. उर्वी बोलत होती, माझ्याबरोबर खेळत होती ती पण. आणि तिचं असं असतं की मी जे करते ना तेच तिला करायचं असतं, जसं की व्हिडिओ किंवा बघ काम काही असो तेच तिला करायचं असतं. आणि इथं तिचं चालू आहे बघा. तुम्हाला जसं मगाशी मी बोलली ना तसंच आहे बघा. तिने काचेचा टेबल इकडे घेऊन आली किचनमध्ये आणि ना मला बोलती की पोळ्या करायच्या मला, तर पोळपट लाटणं दे. आणि ती पण एक पोळीचं हे घेऊन रोल घेऊन नाही ना पोळी बनवत होती. आणि तर तिने तिचे छोटे छोटे जे भांडे आहेत ना ते पण ठेवले होते. आणि मुलं कसे आहे ना आपलं बघूनच सगळं शिकतात, आपलं बघूनच सगळं बोलतात. आणि तिने पण तसंच केलं. ती पण बोलते की मला पण स्वयंपाक बनवायचा, मला पण पोळी लाटायची. तर मग माझ्या पोळ्या झाल्यानंतर मी तिला दिलं होतं पोळ्या बनवायला. तिचं रोज असंच असतं, मला पण दे मम्मी पोळ्या बनवायला. मग मी माझी शेवटची एक थोडंसं पीठ उरलं की मी तिला देते आणि मग लाटणं पोळपट तिचं छोटं आहे, पण मग मी कधी कधी ती असं मोठ्या पोळपटावरती पण ती मागते हे करायला. मग ते झालं आणि इकडे मी लगेच किचन क्लीन करायला घेतला. स्वयंपाकाच्या आधीच किचन क्लीन करायला घेतला मी, कारण म्हटले नंतर आहे ना खूप टेन्शन येतं किचन क्लीन करायचं, भांडे आणि परत गॅस वगैरे सगळं किचन ओटा क्लीन करायचं असतो. मग मी ना दिवसभर आहे ना सगळं किचनवरती ना असं पसारा वगैरे होत असतो, काही ना काही डाग वगैरे पडतात. तर म्हटले चला आज आहे ना आपण धुवूनच घेऊया, पुसून नाहीच, मला ते पुसून जमतच नाही खरं तर. म्हणजे पहिले पुसायची मध्ये मध्ये, पण आता असं वाटतं की ना खूप तेलकट होऊन जातं ते, असे फोडणी वगैरे डाग वगैरे पडले तर. मग असं वाटतं धुवून घेतलेलं बरं, म्हणजे सकाळी कसं फ्रेश वाटतं मला ते धुतल्यावरच असं फ्रेश वाटतं. नाही तर असं वाटतं की चालूपणा केला आहे असं कामात. रोज रात्री असे जर 20 मिनटं दिले ना आपल्या किचनसाठी तर किचन अगदी व्यवस्थित स्वच्छ असं राहतो आणि आपल्यालाही फ्रेश वाटतं सकाळी उठल्यानंतर. काम वगैरे करायला, टिफिन वगैरे बनवायला किचन रोज रात्री ना असं फ्रेश ठेवायचं. किचन ओटा माझा आणि गॅस क्लीन करून झाला. त्यानंतर मी इकडे बेसिनकडे आली. बेसिन आणि नळ वगैरे सगळे धुवून घेतले. काय पाण्याचे क्षार वगैरे असतात ना त्या नळाला, असं व्हाईट व्हाईट नळ दिसतात, त्यामुळे ना मी रोज नळ आहे ना भांडे झाल्यानंतर आहे ना आणि किचन ओटा साफ केल्यानंतर मी नळ आणि बेसिन वगैरे असं सगळं क्लीन करून घेत असते. वायपर क्लीन करते. तुम्ही असंच करत असाल मला माहिती आहे, माझ्या गृहिणी मैत्रिणी असंच करत असाल. सगळं किचन स्वच्छ झाल्यानंतर पण नळ वगैरे असं तुम्ही पण करतात ना, तर ही सवय तर चांगलीच आहे, सगळ्यांचीच असते आणि सगळ्याच गृहिणी करतात असं मला असं वाटतं. सगळं असं छान असं मी स्वच्छ करून घेतलं, म्हणजे मला टेन्शनच नको काही. आणि नंतर जेवण झाल्यानंतर काय भांडे असतात जी काही कढई वगैरे ते मग थोडेसे असतात, मग ते घासायला काही वाटत नाही. पण अगदीच सगळे एकत्र घासायचे तर खूप कंटाळा येऊन जातो. मग इथं नळ वगैरे घासून झाले आणि बेसिन पण क्लीन करून घेतलं मी. आणि त्यानंतर जी जाळी आहे ना बेसिनची, ते स्ट्रेनर ते पण मी घासून घेतलं व्यवस्थित. ते काय खूप चिकट होत असतं, त्यामुळे ना मी रोज घासत असते हे. स्टीलचं असू द्या किंवा प्लॅस्टिकचं, पण ते घासावंच लागतं कारण चिकटपणा त्यावरती येतो. कचरा त्याच्यात जमा होतो ना आपल्या भाज्यांचा वगैरे, त्यामुळे किचनचा. म्हणून असंच सगळं मी स्वच्छ करून घेतलं आणि व्यवस्थित माझं संध्याकाळचं रुटीन असतं. सगळं किचन वगैरे स्वच्छ केलं आणि बघा किती टापटीप व्यवस्थित मस्त असा दिसतोय. असं जर सकाळी उठून जर बघितलं तर किती छान फ्रेश वाटतं आपल्याला ना. खरंच तुम्हाला सांगते, मला तर खरंच खूप फ्रेश वाटतं असं किचन जर बघितलं, एकदम साफसुथरं आवरलेलं सगळं.
तर चला आजचा व्हिडिओला इथंच एंड करते. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या. बाय बाय.